गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे। गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए म्हणा की जो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही। निळोबा राहायचा आहे चार चरणाचा या अभंगामध्ये माझे निळोबर आहे। तुम्हाला मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात। पहिला अभंगात प्रवेश करण्यापूर्वी निळोबर आहे। माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य आहे निळोबराया। त्याही काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे असंख्य शिष्य असतील, हजारो शिष्य असतील, कृपापात्र म्हणून निळोबरायला का म्हटले जाते याचं कारण माझ्या सद्गुरु जगद्गुरु असावा शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण असं गुरुचे लक्षण सांगत असताना कबीर बाबा काय गोड वर्णन लक्षणे नाही। गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे। गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो सब कुछ देगा। गुरु त्याला म्हणा की जो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही, शिष्य त्याला म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणात लक्ष देऊ नाही करतो। माईक थोडं कमी जास्त जरी झाला तरी तुम्ही कीर्तनाचा देवा, कारण आपला स्वभाव थोडी बाबा रेंज लागली तर 4G नाही तर मग 1GB नाही। त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या। मी अजिबात टेन्शन घेत नाही, फक्त तुम्ही मला खूप सुंदर चिंतन मांडायचं, कारण जबाबदार व्यक्तीने मला तारीख दिली जबाबदारी। आणि मी जर काही चुकलो तर उद्या सगळेचे सगळे गुन्हे तुम्ही त्यांच्या दरबारात सांगसाल। त्याच्यामुळे मला कीर्तन चांगलंच करणे विठ्ठल। एखादी माय माऊली असते ती आपल्या गोऱ्या गोमट्या पोराला सकाळी सकाळी आंघोळ घालते, जलसंधी साबणाला मस्त धुती वगैरे एवढं सुंदर गोरकं पोरगं असतं ते पूर्ण दुधासारखं पिवळं पांढरं असतं। एवढं गोरं गोमटं पोरगं त्याला साबण लावते, पावडर लावते, सगळं मेकअप झाल्यानंतर ती आई काय करते त्याच्या गालाला काळा काळाला काळा टिपका लावते। याचं कारण असं आहे माझ्या लेकराला कोणाची दृष्टी नाही झाली पाहिजे। सप्ताह एवढा सुंदर आहे, तुम्हाला कीर्तन ऐका वाटेल यात काय नवले, परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात काय नवले, आमच्या तरुण